नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. या शिबिराच्या माध्यमातून नक्की लाभ घ्या आणि प्रत्येक स्टॉलवर बसलेले सर्व अधिकारी, महिला वर्ग असेल, या सर्वांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आज ज्यांचं काम करून देता येईल ते काम आपण अत्यंत प्रामाणिकपणे तर आपण काम करतच आहात. परंतु वेळ गेला आणि आज जरी काम झालं नाही तरी त्या लोकांना फोन करून पुन्हा त्यांचं काम करून द्या, एवढीच अपेक्षा आपल्या सर्वांकडून करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. पंथीला पंथी पेटून एक दीपमाळ तयार होती आणि माणसाला माणूस जोडून एक सुंदर असं नातं बसून राज्यशासनाचा प्रमुख आहे आणि त्यांनी सुंदर केलेलं आहे. आणि सर्व शिक्षण हे साध्य नसून एक साधन आहे आणि ज्या शिक्षणाने माणूस मोठा झाला तेच खरं शिक्षण आहे. म्हणून आज काय केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणती कुटुंबाला किंवा अनुचित प्रकार किंवा त्याला अडचणीला सामोरे जाऊ नये म्हणून महसूल खात्याने काय केलेलं आहे, एक महान कार्य केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण महसूल खात्याने या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खोडके साहेब यांनी सातत्याने 8 दिवस पाठपुरावा करून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान या ठिकाणी गणेश या ठिकाणी राबवलेलं आहे. परंतु याचं सगळे शेजारी तहसील कार्यालय असेल, प्रांत साहेब असतील, परंतु खालची जी टीम आहे ते म्हणजे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खोडके साहेब यांनी प्रत्येक शाळेशी संपर्क साधून तालुक्यात जेवढे आपल्या कनेक्शन केंद्रामध्ये शाळा आहेत त्यांच्याशी संपर्क साधून जे दाखले दिलेले आहेत, खरंच हा पहिलाच म्हणजे जवळजवळ आमच्या 20 वर्षातला पहिला उपक्रम आहे. असा अधिकारी आम्हाला लाभलेला आहे. खरंच धन्यवाद. देवा तेवढे थोडेच आहेत आणि मुलांना दाखले मिळालेले आहेत. त्याच्यामुळं पालकांचे 500-500, 1000 रुपये वाचलेले आहेत. तहसीलचे हेल्पाटे वाचलेले आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आणि तहसीलचे संस्कृती यांचं आम्ही या ठिकाणी विद्यालयातर्फे, सर्व विद्यालयातर्फे आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर आपलं नाव सांगा. मी प्रकाश भीमराव कंठाळे, साने उच्च विद्यालय केंद्र तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी गेली 20 वर्ष कार्यरत आहे. आणि त्या दिवशी घोडके साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की सर आपल्याला अशा योजना राबवायच्या आहे तुमच्याकडं. तर आमचे जो 72 मुलांचे दाखले साहेबांनी लगेच सांगितलं आणि आम्ही कागदपत्र दुसऱ्या दिवशी जमा केले. सर आता तुम्ही सांगितलं शिक्षकांना शिल्पकार आहे, मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम शिक्षक करतो आणि गुलाबाच्या फुलाला मनमोहित करण्याचं कामही शिक्षकच करतो. आणि मुलं ही गुलाबाची फुलं आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती टवटवी आहे, त्यांना प्रसन्न वाटावी. आता त्यांच्या हातामध्ये आज हे डोमिसिल सर्टिफिकेट आहे आणि आज शब्द तसे वाऱ्यासारखे उडून जातात, त्याची लिखित केलेली अक्षरं पोहोचून घेऊन सोन्यासारखे पडद्यावर चमकत राहतात. आणि हा पडदा प्रत्येक मुलांच्या हातात दिल्यामुळे त्यांना अत्यानंद झालेला आहे. खरंच हार्दिक अभिनंदन. मॅडम साहेब, लहान मुलांची मनं कवळे आहेत, त्यांच्यावर आपण जसे सुसंस्कार करू तशी त्यांची जडणघडण होत असते. आणि आज महाराष्ट्रामध्ये महसूल खातं हे राज्य शासनाचा प्रमुख खाना आहे आणि शासन म्हणजे महसूल खात्याची उंच भरारी आणि शासन आले आपल्या दारी आणि घोडके साहेबांनी केली कर्तव्यशील कामगिरी. त्या अनुषंगाने आपण घोडके साहेबांना कशा अभिनंदन आभार मानणार आहोत. मी अंबिका विद्यालय कदस या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझे नाव वडगंगा सातत्य आलोका. खरं जर विचार केला तर या ठिकाणी आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा नुसता उपक्रम नाही तर तळागाळामध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत, माझे शिक्षक आहेत, माझे सहकारी वृंद आहेत, शेतकरी आहेत, प्रत्येकाला याचा लाभ कसा मिळेल. प्रत्येकजण त्या ठिकाणी जाताना असणारे जे वारे आहेत, फक्त एकाच वेळी एक प्रमाणपत्र निघत नाही तर कितीतरी वेळा एक प्रमाणपत्र काढण्यासाठी शासनाच्या दारी जावं लागतं. तर प्रथमतः मी त्यांचे आभार मानेन बावनकुळे साहेबांचे. हे कशासाठी तर हा उपक्रम प्रत्येक गावागावामध्ये राबवलेला आहे. आज या ठिकाणी नाविन्यपूर्ण काय आहे तर 15 स्टॉल लागलेले आहेत आणि या स्टॉल लागण्याच्या पाठीमागं प्रत्येक विभागातले या ठिकाणी अधिकारी हजर आहेत. एवढंच नाही तर 15 गावांचा उल्लेख यामध्ये केले गेलेला आहे की 15 गावातले अधिकारी जर तहसील कार्यालयात गेले तर होणारी ससेवलपट अधिकाऱ्यांची असेल किंवा त्या ठिकाणी काम करणारे किंवा मागणारे जे दाखले मागणारे व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा होते. तर हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आज मी सकाळी 8:30 पासून इथं आहे. जसं पाहते त्या पद्धतीनं हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आणि घोडके साहेबाविषयी म्हणायचं असेल तर सरांनी आता उल्लेख केलेला आहे की कंसामध्ये काही कंसे दाणेदार असतात, कंसामध्ये काही कंसे दाणेदार असतात आणि घोडके साहेबासारखे माणसं बाणेदार असतात. हे व्यक्तिमत्व मी या ठिकाणी अनुभवलेलं आहे. आताच मॅडम साहेबांनी सांगितलं, घोडके सर
ज्यांच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या विचारात एक लव्याचा ध्यास आहे, ज्यांच्या नसा सामाजिक कार्याचा दोष आहे, असे तुम्ही या सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान आदर्शस्थान आदरणीय म्हणून आता मॅडमने तुमचा उल्लेख केलेला आहे. आणि तुम्ही आता ही जी कर्तव्यशील कार्यशील म्हणजे गौरवशाली कामगिरी केलेली आहे, अशीच गरिबाच्या मुळाशी जाऊन अशीच गौरवशाली कार्यशील कामगिरी करा आणि ह्या सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह TV. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.